मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। उद्धव ठाकरे बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। अमित शहा फडणवीस घरफोडे गृहमंत्री ठाकरेंनी काल केली होती टीका। मनसे ठाकरे युतीच्या शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना। एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांचा हल्ला बोल। भाऊ एकत्र येऊ नये म्हणून तडफड सुरू असल्याचाही दावा। मुंबईत आमच्यात उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त। उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल। बीएमसी निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवार यांचं मोठं विधान। लोकसभेलाही रात्री बँक उघडली होती। रात्री लोकांची सेवा करणारी ही पहिलीच बँक। लोकांनी यातून काय समजायचं ते समजून घ्यावं। बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। मुख्यमंत्री फडणवीस जळगावच्या दौऱ्यावर। फडणवीसांची धरणगावमध्ये सभा। एका कार्यक्रमात खडसेही उपस्थित राहणार असल्याची माहिती। एमएससीबीच्या कंत्राटाचे पैसे थकवल्यानं जळगावमध्ये फडणवीसांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं अनर्थ टळला। उद्धव ठाकरेंकडून आज आमदार आणि खासदारांसाठी डिनर डिप्लोमसीचं आयोजन। तर दुपारी ठाकरेंची जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच मंचावर। एआयच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय एकत्र येणार। प्रत्येकाला पूजापाठ करण्याचा अधिकार। गोगावलेंवरील अघोरी पूजेच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। भाजप प्रवेशाचा विषय केव्हाच संपला। भाजप प्रवेशाच्या विषयाला मी पूर्णविराम दिलाय। एकनाथ खडसेंचं विधान। तर राजकारणामध्ये कधी स्वल्पविराम नसतो। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। सहकार विभागाच्या कार्यक्रमांना हजेरी लावणार। फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहांमध्ये बैठक होण्याचीही शक्यता। धनंजय मुंडे यांना दिलासा। करुणा मुंडेंना पोटगीची रक्कम देण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती। मुंडेंनी करुणा मुंडेंसोबत लग्न झाल्याचं हायकोर्टातही नाकारलं। एकीकडे हिंदी भाषेवरून वाद सुरू असताना नागपूर पालिकेच्या मराठी शाळेमध्ये विद्यार्थी मिळेना। एका शिक्षकाला 10 ऍडमिशनचं टार्गेट। विद्यार्थ्यांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी नागपूर मनपाच्या शिक्षकांची भटकंती। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी पुण्याकडे मार्गस्थ। नालापेठेमधील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा 2 दिवस मुक्काम। तर संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेत मुक्कामी असणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।